नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 1 सेमिस्टर 1 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारांची परंपरा या विषयामध्ये पहिलं जे आपलं प्रकरण होतं ते म्हणजे राजकीय विचारांच्या परंपरेतला प्राचीन कालखंड. आणि त्या प्राचीन कालखंडामध्ये आपण दोन प्रातिनिधिक विचारवंतांचा अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे कन्फ्युशियस आणि दुसरे ग्रीक विचारवंत प्लेटो. दुसरं जे आपलं प्रकरण आहे ते म्हणजे आधुनिक कालखंड. आणि आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रातिनिधिक विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिले जे विचारवंत आहेत ते म्हणजे निकोलो मॅकियाव्हेली आणि दुसरे आहे ते म्हणजे रुसो, जीन जॅक रुसो. तर ह्या दोनही विचारवंतांच्या विचारांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. खरं तर आधुनिक कालखंडामध्ये अनेक विचारवंत आहेत, पण आपण त्यातले त्यात प्रातिनिधिक स्वरूपात दोन विचारवंताचं जे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे त्यांचा आपण विचार करूया. आता खरं तर आधुनिक पूर्व जो कालखंड होता म्हणजे मध्ययुगीन कालखंडाचा शेवट आणि आधुनिक कालखंडाचा सुरुवात, याला आधुनिक पूर्व कालखंड असं आपण त्याचा उल्लेख करू शकतो. तर ह्या कालखंडाची जी सुरुवात होती किंवा आधुनिक कालखंडाची ज्यांच्यापासून सुरुवात मानली जाते ती मॅकियाव्हेली असेल, जॉन लॉक असेल, त्यानंतर पुढे आलेला रुसो असेल, या विचारवंतांचा आपल्याला किंवा थॉमस हॉब्स असेल, या विचारवंतांचा आपल्याला विचार करावा लागतो. आता या कालखंडामध्ये खरं तर प्रमुख विचारवंत म्हणून आपल्याला निकोलो मॅकियाव्हेली याचा उल्लेख करता येतो. कारण मॅकियाव्हेलीने मध्ययुगातील प्रचलित विचार परंपरेपेक्षा वेगळ्या प्रकारच्या विचारांची मांडणी करून एक प्रकारच्या आधुनिक युगाची पायाभरणी त्याने आपल्याला केलेली दिसून येते. त्याने त्याच्या विचारांमधून मध्ययुगातील अनेक तत्कालीन मान्यता किंवा ज्या प्रथा होत्या त्यांच्यावर प्रहार केले. त्यांच्या संपूर्ण राजकीय विचारांच्या केंद्रस्थानी मॅकियाव्हेलीने ते त्याच्या मनुष्य स्वभावाचे विचार हे महत्त्वपूर्ण ठेवले आणि धर्म आणि नीती यांना राजकारणापासून कसं वेगळं करता येईल हा महत्त्वाचा विचार मॅकियाव्हेलीने आपल्याला मांडलेला दिसून येतो. आणि म्हणून मॅकियाव्हेली हा आधुनिक कालखंडाचा सुरुवातीचा अगदी पहिल्याच टप्प्यावरचा एक महत्त्वपूर्ण राजकीय विचारवंत म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येतो. सुरुवातीला आपण मॅकियाव्हेलीचे काही प्रास्ताविक वजन, त्याचे अल्पपरिचय, त्याच्या व्यक्तिगत स्वरूपात आपण काही माहिती जाणून घेऊया. आता मॅकियाव्हेली हा आधुनिक युरोपातील एक प्रमुख राजकीय विचारांचा प्रणेता म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. आणि मॅकियाव्हेली हा इटलीमधला विचारवंत होता. त्याचा जन्म हा म्हणजे त्याचा कालखंड 1469 ते 1527 असा त्याचा एकूण कालखंड राहिलेला दिसून येतो. आता मॅकियाव्हेली हा केवळ नुसता विचारवंत नव्हता, तर तो एक स्वतंत्र राजकीय मुत्सद्दी राजकारणीसुद्धा होता. कारण त्याने इटलीचा राजदूत म्हणून काम केलेलं होतं आणि त्याला प्रत्यक्ष राजकारणाचा किंवा त्या मुत्सद्देगिरीचा अनुभव देखील होता. आणि त्याच्या ह्या गोष्टीचा प्रभाव, प्रतिबिंब त्यांनी मांडलेले जे राजकीय तत्त्वज्ञान आहेत, जे विचार आहेत त्यामध्ये उमटलेले आपल्याला दिसून येतं. त्याच्या सर्व विचारांशी मानवी स्वभावाचा संबंध त्याने जोडलेला दिसतो. राजकीय विचाराबाबत तात्विक चर्चा करण्यापेक्षा मॅकियाव्हेलीने व्यावहारिक विचारांवर भर दिलेला दिसतो. विविध राजकीय ग्रंथलेखनांमुळे त्याने जे ग्रंथलेखन केलं त्याच्यामुळे तो अजरामर झालेला दिसतो. आणि त्यातले त्यात त्याचे जे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत, जे राज्यशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहेत, तो म्हणजे त्याचा सर्वात प्रसिद्ध असा ग्रंथ तो म्हणजे दी प्रिन्स किंवा डिस्कोर्सेस दी आर्ट ऑफ वॉर असेल, फ्लोरेन्सचा इतिहास असेल, हिस्ट्री ऑफ फ्लोरेन्स असेल, हे ग्रंथ त्याचे महत्त्वपूर्ण आहेत. मॅकियाव्हेलीला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचबरोबर त्याने मध्ययुगाचा शेवट केला आणि आधुनिक युगाची सुरुवात केली. म्हणून मध्ययुगातला शेवटचा विचारवंत किंवा आधुनिक युगातला पहिला विचारवंत किंवा राज्यशास्त्राचा जनक ह्या नावाने अर्थाने सुद्धा मॅकियाव्हेलीची एक ओळख आपल्याला सांगता येते. मॅकियाव्हेली हा आधुनिक युरोपातील राजकीय विचारांचा प्रणेता होता. मॅकियाव्हेलीने खऱ्या अर्थानं पुनरुत्थानाचा तो उद्गाता होता. पुनर्जागरणाची त्यांनी सुरुवात केलेली होती. धर्मसत्तेचा तो
धर्मातीत सत्तेचा पुरस्कर्ता आणि राष्ट्रवादाचा एक प्रेरक म्हणून आपल्याला सांगता येतो. त्यांनी धर्माला राजकीय सत्तेपासून वेगळं केलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच मॅकियावेली हा जो विचारवंत होता, तो विचारवंत राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण विचारवंत म्हणून आपल्याला सांगता येतो. पण मॅकियावेलीने जे विचार मांडलेले आहेत त्याच्या विचारांवर एक विशिष्ट असे प्रभाव आपल्याला असल्याचे दिसून येतात. कारण कोणत्याही विचारवंताचे तत्त्वज्ञान त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीमधून तयार होत असतं आणि मॅकियावेली हा त्याला अपवाद नाही. आणि म्हणून मॅकियावेलीच्या काळामधली इटलीमधील परिस्थिती काय होती, त्या परिस्थितीचा त्याच्या लिखाणावर स्पष्ट स्वरूपात परिणाम झालेला, प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मॅकियावेलीच्या विचारांवर प्रभाव पाडणारे घटक कोणते होते, तर ते 2-4 घटकांची आपण चर्चा करू. एक तर म्हणजे मॅकियावेलीच्या काळामध्ये इटली ह्या देशाची, राष्ट्राची एक प्रचंड दुर्दशा झालेली होती. कारण मॅकियावेलीच्या काळात इटली अतिशय वाईट अवस्थेत होता. इटलीतील शहरांनी आणि राज्यांनी आपलं स्वातंत्र्य गमावलेलं होतं. राजकीय नीतिमत्ता आणि लोकांची कर्तव्यबुद्धी क्षीण होत चाललेली होती. इटलीमध्ये अनेक कट कारस्थानामुळे साम्राज्य तिथे सर्वत्र पसरलेलं होतं. तिथे खून असेल, कैद असेल, हद्दपारी ह्या गोष्टी, ह्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. इटलीचं विभाजन 5 वेगवेगळ्या छोट्या भागांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. अनेक सरंजामदार वेगवेगळ्या प्रकारची फितुरी करून वेगवेगळ्या साम्राज्याला निमंत्रणं तिथे देत होती. आपसामध्ये त्यांची भांडणांमध्ये ती गुंतलेली होती. आणि दुसऱ्या बाजूला जर्मनी, फ्रान्स, स्पेन यांचाही हस्तक्षेप हा इटलीमध्ये सातत्याने होत होता. आणि त्यामुळे इटली या देशाची त्यावेळेस एक अत्यंत दुर्दशा, विभागलेला देश म्हणून असं ते सगळी त्याची दुर्दशा, वाईट परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ह्या गोष्टीचा मॅकियावेलीच्या विचारांवर प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला नीतिमत्तेचा पूर्णतः ऱ्हास झालेला दिसून येतो. सामाजिक नीतिमत्तेचा ऱ्हास सर्वच क्षेत्रात हा इटलीमध्ये त्या काळात पसरलेला होता. कारण राजकीय नेते असतील, सैन्य दलातील अधिकारी असतील, हे अगदी स्वार्थाने पछाडलेले होते. आणि त्यामुळे जिकडे तिकडे स्वार्थ असल्यामुळे राष्ट्रवाद नावाची गोष्टच राहिलेली नव्हती. राष्ट्रवादाचा लोप झालेला होता. राष्ट्र उभारणीसाठी जी खंबीर प्रशासक आवश्यक होते तेही तिथे आपल्याला असलेले दिसत नव्हते. आणि म्हणून एक नीतिमत्तेचा राजकीय जीवनातून, सामाजिक जीवनातून किंवा अगदी धार्मिक जीवनातून एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा ऱ्हास झालेला होता. आणि ह्या गोष्ट मॅकियावेलीने याचा विचार केलेला दिसून येतो. लोकशाही शक्ती ज्या होत्या त्यांचीही पिछेहाट झालेली होती. कारण एक तीक्ष्ण बुद्धीचा विचारवंत म्हणून जेव्हा मॅकियावेली विचार करतो तेव्हा त्याच्या नजरेतून ही गोष्ट तत्कालीन राजकीय परिस्थिती सुटू शकली नाही. कारण 16व्या शतकाची सुरुवात म्हणजे युरोपातील अगदी बलसंपन्न व्यक्तींचा, समर्थ व्यक्तींचा काळ होता. आणि याच काळामध्ये मॅकियावेलीवर या काळाचा परिणाम होऊन इटलीला एक समर्थ प्रशासक मिळून इटलीचं स्वातंत्र्य परत मिळालं पाहिजेत, इटलीचं एकीकरण झालं पाहिजेत. आणि इटलीमध्ये जी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यात जो संघर्ष सुरू होता तो थांबवून एक स्वतंत्र अशी राजकीय सत्ता, प्रशासकीय सत्ता निर्माण करणं हे मॅकियावेलीला गरजेचं वाटलं. आणि म्हणून मॅकियावेलीने ह्या गोष्टीचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला अत्यंत म्हणजे जी नव्या युगाची जी पहाट निर्माण झालेली होती. कारण मॅकियावेलीचा जो काळ होता तो इटलीमध्ये एका नव्या युगाची एक नांदी होती, एक पहाट म्हणून सुरू झालेली होती. कारण या नव्या युगाच्या प्रारंभाचा त्या मॅकियावेलीवर खोलवर परिणाम होता. कारण बुद्धिवादाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्याचा हा काळ सुरू झालेला होता. म्हणजे केवळ रूढी, प्रथा, परंपराने आलं म्हणून स्वीकारायचं नाही, तर बुद्धीच्या कसोटीवर पारखून घ्यायचं, अशा प्रकारचे ह्या काळामध्ये बाबी सुरू झालेल्या होत्या. नवे शोध असतील, नव्या कला असतील, नवं साहित्य या काळात निर्माण होऊ लागलं होतं. धर्म, नीती, चालीरीती याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन स्वीकारला जाऊ लागला होता. आणि त्यामुळे मूळ शहर जे फ्लोरेन्स हे होतं ते तर खऱ्या अर्थाने ह्या नव्या युगाची, ज्याला रेनेसान्स आपण म्हणतो,
या रेनेसन्सचं किंवा नव्या युगाचं, सुधारणावादाचं, प्रबोधनाचं ते मुख्य केंद्र होतं आणि मॅकियावेली त्याच शहरातला होता. मॅकियावेली या सर्व परिणामातून सुटू शकला नाही आणि म्हणून त्यातूनच त्याची राजकीय विचार त्याचे निर्माण झाले. नव्या युगाच्या या नांदीने माणूस प्रत्येक गोष्टीचा नव्याने विचार करू लागला. राजकीय विचारसुद्धा नव्या धर्तीवर मांडले जाऊ लागले. मॅकियावेली हा नव्या युगाचा पुरस्कर्ता असल्यामुळे मध्ययुगीन विचारसरणीचा त्याने त्याग केला. ख्रिश्चन धर्मातले जी नीतितत्व होते, न्यायाचे तत्व होते, हे त्याला मान्य नव्हते. म्हणजे ॲरिस्टॉटलप्रमाणेच विशेषाकडून सामान्यकडे जाण्याची पद्धत मॅकियावेलीने स्वीकारली. त्याने प्रचलित राजकारणाचा अभ्यास, विश्लेषण केलं आणि स्वतःचे असे काही निष्कर्ष काढले. त्याला मग तो इतिहासाची जोड देऊ लागला. त्याने ऐतिहासिक पद्धतीचा स्वीकार केला, कारण मॅकियावेली हा व्यवहारी राजकारणी होता. म्हणूनच त्याच्या लिखाणात राज्याचं तत्त्वज्ञान दिसत नाही, तर शासनाची कला दिसून येते. राजकीय सिद्धांत आणि तत्त्वाऐवजी शासन कसं चालवावं हेच त्याच्या हे त्याचं मुख्य लक्ष त्याच्यावर होतं. माणसाचा सद्गुण हा त्याच्या बळावरून ओळखला जातो आणि बुद्धिमत्ता व शक्ती त्यातून तो प्रत्ययास येतो, असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. आणि म्हणून भौतिक सत्ता ही धार्मिक सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते असं मॅकियावेली मानतो. त्यामुळे सेबाईंसारखा विचारवंत म्हणतो की मॅकियावेलीने त्याचे लिखाण हे मुत्सद्देगिरीशी जास्त संबंधित आहेत आणि राजकीय सिद्धांताशी कमी संबंधित आहेत, असं सेबाईन या विचारवंतांनी मॅकियावेलीबद्दल काढलेले एक निष्कर्ष आपल्याला सांगता येतो. म्हणजे ही जी नवी पुनरुत्थानाचं, पुनर्जागरणाचं, प्रबोधनाचा जो काळ होता, ह्या काळामध्ये ज्या उलथापालथी घडत होत्या आणि जुन्याला बुद्धीच्या आधारे पारखून घेणं, त्याला प्रश्न करणं आणि नव्याचा स्वीकार करणं, ही जी एक नव्या युगाची जी नांदी सुरू झाली ती याचा मॅकियावेलीवर प्रभाव पडलेला दिसतो. त्याचबरोबर ग्रीक तत्त्वज्ञान आहेत. ग्रीक तत्त्वज्ञानाचा देखील मॅकियावेलीवर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो. कारण मॅकियावेलीवर ज्या घटकाचा प्रभाव होता त्यात ग्रीक विचारवंतांचा आणि त्यातही विशेषतः ॲरिस्टॉटलचा प्रभाव हा स्पष्टपणे दिसून येतो. कारण मॅकियावेलीने अगदी ॲरिस्टॉटलप्रमाणेच व्यवहारी आणि वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारून राज्याचं वर्णन केलेलं दिसून येतं, राज्याचं चक्र त्यांनी मांडलेलं दिसून येतं. आणि म्हणून मॅकियावेलीवर ग्रीक विचारवंतांचा प्रभाव असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर मग मॅकियावेलीने ह्या सगळ्या गोष्टींमधून मॅकियावेलीच्या विचारांची घडण होताना आपल्याला दिसून येते. दुसरी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मॅकियावेलीने सर्व विचार जी मांडणी केली, ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत, त्याच्या पाठीमागे त्याची मानवी स्वभावाविषयीची जी धारणा होती, मानवी स्वभावाविषयीचं त्याचं जे आकलन होतं, त्याने मांडलेले जे विचार होते ते सुद्धा त्याच्या ह्या राजकीय विचारांच्या पायाशी आपल्याला असलं दिसून येतं. कारण मॅकियावेलीच्या विचारांवर तत्कालीन इटलीतील परिस्थितीचा जसा प्रभाव पडलेला होता, तसाच इटलीतील तत्कालीन परिस्थिती ही असंतोषजनक होती. इटलीच्या अवनतीत मॅकियावेलीच्या मते मानवी स्वभाव हा त्याच्या खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. आणि त्यामुळे मॅकियावेलीचा मानवी स्वभावाविषयीचा जो दृष्टिकोन होता तो नकारात्मक स्वरूपाचा असल्याचं जाणवतो. मॅकियावेलीच्या संपूर्ण राजकीय विचारांच्या केंद्रस्थानी त्याचे मानवी स्वभावाबाबतचे विचार असल्याचं दिसतात आणि त्यामुळे त्याच्या मानवी स्वभावाविषयक विचारांचा आढावा घेणं हे आपल्याला इथं क्रमप्राप्त ठरतं. मग मॅकियावेलीने मानवी स्वभावाच्या विचारांची मांडणी करताना मानवातल्या काही दुर्गुणांकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. तो म्हणतो की मानवामध्ये कोणते दुर्गुण असतील, तर एक मॅकियावेलीच्या मते की मनुष्य हा स्वार्थी असतो. म्हणजे काय, तर मॅकियावेलीच्या मताप्रमाणे मनुष्य हा जन्मताच स्वार्थी प्राणी आहेत. त्याच्या सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यामागे स्वार्थ हीच प्रेरणा असते. मनुष्य इतरांना मदत करतो कारण त्या पाठीमागे त्याचा स्वार्थ असतो. स्वार्थाने प्रेरित होऊनच तो इतरांशी संबंध प्रस्थापित करत असतो. स्वार्थाअभावी तो इतरांशी संबंध ठेवत नाही आणि म्हणून तो म्हणतो की मनुष्यामध्ये हा सर्वात मोठा दुर्गुण आहे की मनुष्य प्रत्येक कृती करताना स्वार्थी हेतू ठेवूनच करत असतो, असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं.
दुसरं तो असं म्हणतो की मनुष्यामध्ये दुर्गुण हे असतात. मनुष्य हा दुर्गुणांचा पुतळा आहे असं मॅक्युली सांगतो. कारण मनुष्याकडे चांगल्या गोष्टी नसतात. मनुष्याच्या स्वभावामध्ये मुळात तो म्हणतो दौर्बल्य असतं, मूर्खपणा असतो, कृतज्ञता यांचं मिश्रण आढळतं. कारण मनुष्य हा चंचल आहेत, भित्रा आहेत, स्वार्थी आहेत, धोकेबाज आहेत. अशा वेगवेगळ्या वृत्ती मनुष्य प्राण्यामध्ये दिसतात. आणि स्वतःचा स्वार्थ साध्य होईपर्यंत तो इतरांशी प्रेमाने वागतो, दिखाऊ स्वरूपाचं सहकार्य करतो. चांगलं वागणं फायद्याचं असेल तरच तो चांगलं वागतो, नाहीतर तो दृष्टपणानेच वागतो. त्यात त्याला माणसाला काही गैर वाटत नाही. म्हणून मनुष्यामध्ये असे अनेक दुर्गुण आहेत आणि म्हणून मॅक्युली मनुष्याला दुर्गुणांचा पुतळा असं त्याच्यामध्ये म्हणतो. त्याच्याही पुढे जाऊन मॅक्युली सांगतो की मनुष्यामध्ये संपत्तीची हाव असते आणि ती काही कधीही संपत नाही. कारण भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी सतत धडपडणं हाच मानवी स्वभाव आहे असं मॅक्युलीला वाटत होतं. मानवाला संपत्तीची प्रचंड हाव असते. कितीही संपत्ती मिळाली तरी ती त्याला कमीच वाटते. आणि म्हणून मॅक्युली सांगतो की मनुष्य एक वेळेस आपल्या पित्याच्या खून करणाऱ्याला विसरेल, त्याला माफ करेल, पण आपली संपत्ती जर हिरावून घेतलेली असेल, त्या संपत्तीचं हनन जर कोणी केलेलं असेल तर मनुष्य त्याला कधीही विसरत नाही आणि अशा व्यक्तीला कधीही माफ करू शकत नाही. म्हणजे मनुष्य इतका पराकोटीचा स्वार्थी असतो, त्याला पराकोटीची संपत्तीची हाव असते. हे यातनं मॅक्युलीला सांगायचं आहे. कारण संपत्तीची प्राप्ती हेच मनुष्याच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असतं असं मॅक्युली त्याच्यामध्ये सांगतो. त्याच्याही पुढे मॅक्युली असं म्हणतो की मनुष्यामध्ये भित्रेपणा असतो. मॅक्युली मनुष्य स्वभावाबद्दल जेव्हा विचार मांडतो त्यावेळेस तो सांगतो की मनुष्य हा भित्रा आहे. त्याला सतत आपल्या जीवनाबाबत असुरक्षितता वाटत असते, भीती वाटत असते आणि म्हणून तो काय करतो तर तो राज्याच्या नियंत्रणाखाली राहतो. कारण राज्यात राहिल्यामुळे त्याला राज्यसंस्था ही संरक्षण प्राप्त करून देते. त्यामुळे तो इतरांसोबत सहकार्याने वागतो आणि म्हणून तो भीतीच्या प्रेरणेने आपलं आचरण करत असतो. कारण तो राज्याचे नियम पाळतो, राज्याचे कायद्यांचं पालन करतो. तो स्वखुशीने पाळत नाही, तर त्याला राज्याकडून संरक्षण मिळतं, त्या मोबदल्यामध्ये तो पालन करतो, त्या मोबदल्यामध्ये तो इतरांशी सहकार्याने वागण्याचं ढोंग करत असतो. आणि म्हणून ही भीतीची प्रेरणा मनुष्याला अशा प्रकारचं आचरण करण्याला भाग पाडते असं मॅक्युलीचं म्हणणं होतं. त्याचबरोबर मॅक्युली म्हणतो की मनुष्य हा दांभिक आहे, कृतज्ञ आहेत. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी दांभिकता आणि कृतज्ञता हे गुण आढळून येतात. कारण तो केलेले उपकार कधीही लक्षात ठेवत नाही मनुष्य. म्हणजे कृतज्ञता ज्याला आपण म्हणतो. आपला स्वार्थ साधण्यासाठी मनुष्य इतरांना फसवण्यास, लुबाडण्यास देखील मागं पुढं बघत नाही. एखाद्याची मदत घेतो आणि मदत संपली की त्याला विसरून जातो, तो त्याला लक्षात ठेवत नाही. म्हणजे कृतज्ञ होतो तो तिथे. किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी तो इतरांना फसवत असतो, लुबाडत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला काही गैर वाटत नाही, मागे पुढे बघत नाही. तो परोपकाराची भावना हा मनुष्याचा तो केवळ दिखाऊपणा असतो असं मॅक्युली म्हणतो. म्हणून मॅक्युलीने मनुष्य स्वभावाचं वर्णन करताना मनुष्य स्वभावातील ही जी विविध दुर्गुण आहेत या दुर्गुणांवर मॅक्युलीने प्रभाव टाकलेला किंवा प्रकाश टाकलेला दिसतो. आणि हे सगळं गृहीत धरून मॅक्युलीने त्याची विचारांची मांडणी केलेली आपल्याला सांगता येते. आता मॅक्युलीने जे मनुष्य स्वभावाविषयी जे विचार मांडलेले आहेत त्याचे आपल्याला परीक्षण करता येतं. कारण मॅक्युलीचे हे विचार एकांगी स्वरूपाचे दिसतात आणि म्हणून मॅक्युलीच्या मनुष्य स्वभावाच्या विचारावरून अनेक विचारवंतांनी, अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केलेली आहेत. कारण मॅक्युली असं म्हणतो की मनुष्य हा स्वभावतच लोभी असतो, कपटी असतो, कावेबाज असतो, दृष्ट असतो, भित्रा असतो. त्याच्यात आणि जनावरांच्या वर्तनात कोणताही फरक नसतो. ह्या मॅक्युलीच्या या मताला आधार म्हणून कोणताही असा पुरावा सापडत नाही. म्हणजे मॅक्युलीने जेव्हा हे मत मांडलं त्यावेळी इटलीतील समाजरचना कदाचित तशी असेल, पण मॅक्युलीचं हे मत समस्त मानवजातीचा विचार केलेला दिसतो का याच्यामध्ये? तर अजिबात नाही. मॅक्युलीचा हा दृष्टिकोन पूर्णतः नकारात्मक, एकांगी आणि अतिशोक्तीपूर्ण वाटणारा आहे. मनुष्य हा स्वार्थी आहे यात वाद नाही, पण मनुष्याचा स्वार्थ हा त्याच्या संरक्षण प्रेरणेशी निगडित आहे.
हे जे मॅकियावेलीने मत मांडलेलं आहे, म्हणजे मनुष्य एक वेळ त्याच्या आईवडिलांच्या खुन्याला माफ करेल, पण संपत्तीची लूट करणाऱ्याला तो कधीच माफ करू शकत नाही. हे जे मॅकियावेलीचं जे म्हणणं आहे ते अतिरेकी स्वरूपाचं आहे, नाही का. ते काल्पनिक आहे. एवढं काही मनुष्य, एवढ्या खालच्या थराला मनुष्य जाऊ शकत नाही. म्हणजे त्याने मांडलेला विचार हा त्या काळातल्या फक्त तो इटलीतल्या लोकांचा दृष्टिकोनातून असेल कदाचित, पण तो संबंध मानव जातीला लागू करणं हे योग्य ठरत नाही, ते चूक आहेत. आणि म्हणून मॅकियावेलीचा विचार हा एकांगी स्वरूपाचा दिसून येतो. कारण मॅकियावेलीने मनुष्य हा कपटी, स्वार्थी, कृतघ्न, पापी, लोभी असे जे समजून जे दुर्गुणांचा पुतळा मनुष्याला जे मानलं होतं, ते मनुष्याच्या सद्गुणांचा मग त्याने विचारच केलेला नाही आहेत. म्हणून म्हणजे मनुष्यामध्ये प्रेम असतं, मनुष्यामध्ये सहकार्याची भावना असते, परोपकार असतो, सत्यावरील त्याचा दृढ निष्ठा असते, नैतिकता असते. ह्या ज्या सकारात्मक बाजू आहेत, या बाजूंचा मॅकियावेलीने कुठेही विचार केलेला नाही. मॅकियावेलीचा हा दृष्टिकोन एकांगी असल्याचं आपल्याला यातनं दिसून येतं. किंवा मॅकियावेलीने एक प्रकारचा मानवावर अविश्वास दाखवला. मानवाने एखादे अपसामाजिक वर्तन केलं तर त्याला शिक्षा देऊन किंवा चांगले सल्ले देऊन त्याला सुधारणा त्याच्यात घडवता येते. या घटकांकडे मॅकियावेलीने डोळेझाक केल्याचं स्पष्टपणे दिसतं. शिक्षणाद्वारे मनुष्याला केवळ साक्षर नव्हे तर सुशिक्षित करता येतं, सुसंस्कारित करता येतं. या दृष्टिकोनातून त्याने मानवी वर्तनाकडे पाहिलंच नाही. मानव हा दुर्गुणांचा पुतळा आहे असं त्याचं स्पष्ट मत होतं. आणि एका अर्थी त्याने मानवावर अविश्वास दाखवून तो मनुष्य कधीच सुधारू शकत नाही असं मॅकियावेलीचं म्हणणं होतं. म्हणजे राजाने जनतेवर प्रेम करू नये, मानवाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर भीतीचे वातावरण तयार करावं असं मॅकियावेलीचं जे स्पष्ट मत होतं. त्याने एक मानवी वर्तनातील सकारात्मक बाजूंचा विचार आपल्याला मॅकियावेलीने कुठेही केलेला दिसत नाही. किंवा मॅकियावेलीचंच तत्त्वज्ञान त्याच्याच विचारांशी विसंगत दिसतं. कारण मॅकियावेलीने मानवाला दुर्गुणांचा पुतळा म्हटलं, आणि मग राजा हा सुद्धा एक मनुष्य आहे आणि मग तोही दुर्गुणांचा पुतळा असू शकतो, कारण तोही एक मनुष्य आहे. याचा विचार मॅकियावेलीने मानवाचं वर्तन स्वरूप मांडताना केलेला दिसत नाही. मनुष्य चांगल्या प्रवृत्तीचा असतो हे त्याने विचारात घेतलेलं नाही. मॅकियावेलीच्या विचारात व्यापक सर्वसमावेशकता आढळून येत नाही. राजा हा जर दुर्गुणी मानला तर मग त्या राजाच्या हातात सत्ता देण्याचा अर्थच उरत नाही. किंवा ते देखील आपलं कार्य राजा लोभीपोटी संपत्तीच्या आशेनेच करेल. हा दृष्टिकोन म्हणजे राज्यहिताचा विचार कोण करणार याचा विचार मॅकियावेलीने केलेला दिसत नाही. किंवा मॅकियावेलीच्या ह्या विचारामधून आपल्याला राष्ट्रवादी प्रवृत्तीकडे त्याने दुर्लक्ष केलेलं दिसतं. मॅकियावेलीने आपले विचार मांडताना मानवाचे वर्तन फक्त लोभापोटी होत असतं, स्वार्थी स्वरूपाचं असतं, मनुष्य स्वार्थापोटी राजद्रोह करत असतो असं मत मांडलं. अशा परिस्थितीत काही माणसं राष्ट्रवादी प्रवृत्तीतून प्रेरित होऊन कार्य करत असतात. त्यांचं वर्तन समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून होत असतं. या स्वरूपाच्या मानवी वर्तनाकडे मॅकियावेलीने पद्धतशीरपणे डोळेझाक केलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. मानवाच्या वर्तनाचं स्वरूप त्याने इटलीतील परिस्थितीचा विचार करून मांडलेलं असलं तरी स्पेन, इंग्लंड, फ्रान्स या ठिकाणची जी परिस्थिती होती ती वेगळी होती असं मॅकियावेलीने स्वतः ही मत मांडलेलं आहे. मग अशा परिस्थितीत मानवाचं वर्तन चांगल्या प्रकारचं असतं याचा विचार मॅकियावेलीने का केला नाही? किंवा माणसं ही राष्ट्रहिताने प्रेरित होऊनही कार्य करतात, नेहमीच राष्ट्रद्रोह करण्याकडे त्यांचा कल नसतो याचा त्याने विचार केलेला नाही. मॅकियावेलीने मानवाविषयी मत मांडताना एकांगी विचार केलेला असल्याचं त्यातनं दिसून येतं. किंवा मॅकियावेलीच्या विचारांमधून एक व्यापक दृष्टिकोनाचा अभाव दिसतो. कारण त्याचा जो विचार आहे तो संकुचित दृष्टिकोनाला महत्त्व देणारा आहे. मानवाच्या वर्तनाविषयी विचार मांडताना मनुष्य प्रामाणिक, निर्भीड, सत्यप्रिय असून नैतिक वागत असतो ह्या दृष्टिकोनाचा विचार मॅकियावेलीने केलेला दिसून येत नाही. इटलीत त्याने ज्या परिस्थितीत मानवाच्या स्वरूपाविषयी लेखन केलं तेव्हा तत्कालीन परिस्थिती तशी असेल, पण इटलीत जी अपसामाजिक वर्तन करणाऱ्या माणसांबरोबर राष्ट्रीयत्वाच्या भावनेने कार्य करणारी माणसं देखील मॅकियावेलीला आढळली नाहीत का? किंवा आढळली असली तरी त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून सिद्धांताचं स्वरूप का बदललेलं नाही असे प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात.
आणि म्हणून मॅकेवलीच्या दृष्टिकोनात व्यापकता आढळून येत नाही. आता थोडक्यात या सगळ्या गोष्टींची आपण जरी चर्चा करत असलो तरी मॅकेवलीने मानवी स्वभावातील उणीवांवर लक्ष केंद्रित करून सिद्धांत मांडलेले आहेत, हेही खरं आहे. त्याने मानवी स्वभावाचं चित्रण एकांगी स्वरूपाचं केलेलं आहे. माणसामध्ये सद्गुण कमी आणि दुर्गुण जास्त अशी परिस्थिती ही आजच्या परिस्थितीत आपल्याला दिसून येते. काही प्रमाणामध्ये माणसं दुर्गुणी असतात, ती सद्गुणांच्या मार्गावर कधीच जात नाही, असं काही आढळत नाही. राजकारणात अप्रामाणिकपणा, अनैतिकता, संपत्तीचा हव्यास, स्वार्थ, अपप्रचार हे मानवी स्वभावातील दुर्गुण म्हणजे मॅकेवेलीच्या सिद्धांताची सत्य बाजू जरी असली तरी त्यांनी माणसावर संपूर्णपणे जो अविश्वास दाखवला आहे, त्यामुळे हा दृष्टिकोन न पटणारा आहे. मानवाचं वर्तन सद्गुण आणि दुर्गुण या दोनही गुणांनी प्रेरित होत असतं. प्रत्येक माणूस स्वार्थीच आहे, दुर्गुणीच आहे किंवा विश्वासघातीच आहे असं आपल्याला सरसगट म्हणता येणार नाही किंवा तसं मान्य देखील करता येणार नाही. असो, परंतु मॅकेवेलीने जी पुढे विचारांची मांडणी केलेली आहे, ज्या संकल्पना सिद्धांत मांडलेले आहेत, ते सिद्धांत मांडताना त्याने हा जो त्याचा मनुष्य स्वभावाबद्दलचा जो विचार होता, दृष्टिकोन होता, तो गृहीत धरूनच त्यांनी ती मांडणी केलेली आहे, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि ह्या दृष्टिकोनातून मॅकेवेलीचे मनुष्य स्वभावाविषयीचे विचार इथं अभ्यासणं किंवा त्याची माहिती करून घेणं हे गरजेचं ठरतं. पुढच्या भागामध्ये मॅकेवेलीने धर्म आणि नैतिकता याविषयी केलेली जी मांडलेले जे विचार आहेत त्याची आपण माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.